आणि 20 पाठवलं होतं ना? नाही 22 काही आठवलं आता नंतर मोबाईल मध्ये बघून घ्या ना. स्तोत्र 107 22 पाठवलं होतं. देवाचं वचन या ठिकाणी याप्रमाणे काढून घ्या. 107 काढून घ्या. लहानपणापासून हे स्तोत्र आपण ऐकत आलेलं आहोत, ज्यामध्ये उपकार स्तुतीबद्दल बोललेलं आहे ना. देवाचं म्हणतो की परमेश्वराचे उपकार स्मरण करा, ही आज्ञा आहे. तो परमेश्वराची ही आज्ञा आहे. त्याच्या वेळेत ही देवाची आज्ञा आहे. हालेलुया. धन्यवाद धन्यवाद. 107 काढून घ्या. स्तोत्र संहिता 107. मी जास्त नाही बोलणार आहे. जेवढे गाणे आपण म्हटलं मध्ये मध्ये प्रेम झाला, ते वचन तुम्हाला सांगू लागलं, ते वचन जर आज आपण ग्रहण केलं ना, आपलं जीवन बदलणार. आपण जीवन अंतकरणातून. आणि माझा आजचा बेस वाक्य या आजच्या या हंगामाच्या सणाच्या दिवशी देवाने जे वचन मला दिलं, मी दुसरे काही बोलणार आहे, परंतु 22 वचन म्हणतो की ते त्याला उपकार स्मरण रूपी यज्ञ अर्पत. कशा यज्ञ? उपकार स्मरण रूपी यज्ञ अर्पत व स्तोत्र गाऊन त्याचे कृत्य वर्णन. हालेलुया हालेलुया. हेच आपण केलेलं आहे. उपकार स्मरण रूपी यज्ञ देवाला अर्पण करणे, अंतकरणाचे यज्ञ देवाला अर्पण करणे, आणि स्तोत्रे आपण गात होतो. गाणे गीत गाऊन त्याचे कृत्य वर्णन करणे. जलाल आपण म्हणतो. जी डाळी देवामध्ये कायम असते ना, जुडलेली असते ना, ती नेहमी फलवंत असते. ती नेहमी फलवंत असते देवाची स्तुती करण्यासाठी, देवाची महिमा करण्यासाठी. 107 पहिलं वचन सांगतो की परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. आपण प्रार्थना करू. माझ्या मुखाचे बोल आणि माझ्या मनाचे विचार तुला ग्रहण योग्य असो. माझ्या देवा, माझ्या तारका. आमेन. हालेलुया. कोण कारण या ठिकाणी दावीद राजा म्हणतो देवाचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. चांगलेपण आपल्याला माहित आहे, दया माहिती आहे तुम्हाला? कुठे बसलेली आहे? आली नाही? पाणी आलं? पाणी भरायची दया? हा नाही. मग दया म्हणजे काय? नाही, मला परमेश्वरची दया नको. दया म्हणजे काय? माया. माया आली नाही? ती नाही आली. करेक्ट. कंपॅशन ज्याला आपण म्हणतो, दया, माया, माया दाखवणे है ना. तर परमेश्वराचे उपकार स्मरण का करायचे? दोनच कारण आहेत. पहिलं कारण आहे तो चांगला आहे, दुसरं कारण आहे त्याची दया. दया समजलं. सनातन म्हणजे काय हो? सदा सर्व काळ, युगान युगची दया, नेहमीची दया, कधी न संपणारी. आपण संपून जातो, आपल्यासारख्या पिढ्यान पिढ्या येऊन निघून जातील, परंतु त्याची दया कधी नाही संपत. हालेलुया हालेलुया. आपल्या बँकेतले पैसे संपू शकतात, आपल्या खिशातले पैसे संपू शकतात. पैसे भरून आणले की नाही आज? नाही हो नाही काय सगळं संपू शकतो. आपलं जीवन संपू शकतो, आपला कलर संपू शकतो, आपला रंग रूप संपू शकतो, परंतु त्याची दया ही कधी संपत नाही. हालेलुया. म्हणून त्याची उपकार स्तुती करायची आहे. आणि स्तोत्र संहिता 34 म्हणतो की तो किती चांगला आहे हे परखून पहा. ओ टेस्ट अँड सी दॅट द लॉर्ड इज गुड. तो किती उत्तम, तो किती चांगला आहे हे जोपर्यंत आपण परखून बघणार नाही ना, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. याचा अनुभव ज्याला आला त्याला आला, हे दुसऱ्याला आपल्याला देता येत नाही. देवाची उपकार स्तुती करणे फार महत्वाचं आहे. तो चांगला आहे. आपण लोकांना दाखवायला चांगले कार्य करतो है ना. आपण पण चांगले कार्य करतो आपल्या आयुष्यात, जसं आपण बोलत होतो ना की दया म्हणजे काय? चांगले कार्य करणं. परंतु देव तो जो चांगला आहे, तो चांगले कार्य तुमच्या आणि माझ्या जीवनात करतो. हे दुसऱ्यांना कळत नाही, हे तुम्हाला कळणार. समजतं मी काय बोलतोय? देवाने वर्षभरात तुमच्या जीवनात किती चांगलं कार्य केले हे मला माहित नाही. देवाने वर्षभरात माझ्या जीवनात किती चांगले कार्य केले हे तुम्हाला माहित नाही है ना. हे वैयक्तिक जीवनाला माहित असते. म्हणून उपकार स्मरण रूपी यज्ञ आपल्याला अर्पण करायचे. तो एकमेकांना सांगत नाही. हे मानवी स्वभाव आहे, देवाचा स्वभाव नाही. जेव्हा आपण एखाद्याला चांगलं करतो ना,
कितीही झालं, खूप प्रयत्न करतो, काही एखाद 1-2%, 5% असतील जे नाही सांगत, पण तू 95% ते मनामध्ये अशी गुदगुली करते, ते नाही तिला गरज पडली होती, मी दिले तिला थोडेसे. शेवटी आपण कुठंतरी उलटी करतोच, कुणाजवळ तरी जाऊन बोलतोच की मी का बोलतो, मला सांगा बरं. आपले मोठेपणा, आपला चांगलेपणा लोकांना दाखवण्यासाठी बोलतो. आपण केलेले सहाय्य हे आपण दाखवतो. देव चांगला आहे आणि त्याचा चांगुलपण जो तुमच्या आणि माझ्या जीवनात तो करतो ना, तो लोकांना दाखवतो ना. हे सगळ्यात महत्वाचे. देवाचं एक खूप सुंदर की साधारण शब्द आहे हो, चांगला. ठीक आहे, चांगला आहे, परंतु त्याचा चांगुलपण तो दुसऱ्याला दाखवत नाही की तुमच्या जीवनात त्यांनी कोणता चांगलेपणा केलेला आहे, आपण दाखवतो. म्हणून इस्रायल लोकांना तो काय बोलतो की तुम्ही जेव्हा बियाबान, जेव्हा त्या जंगल मधून येत होता, आल्यानंतर वस्ती केल्यानंतर तो काय म्हणतो की तुमच्या लेकरा बाळांना बसवा आणि त्यांना शिकवा. त्याला हिब्रू मध्ये शिमा म्हणतात, शिमा. त्यांना शिकवा. शिकवण म्हणजे शिमा, की देवाने तुम्हाला कसं त्या मिस्र देशातून इस्रायल कनान देशात घेऊन आलं. आज प्रिन्सच्या जीवनात काय घडतंय, जॉर्ज अंकलच्या जीवनात, भोसले आंटीच्या जीवनात, संध्याताईच्या जीवनात, माझ्या जीवनात काय घडलं, किंवा लहानपणापासून आपल्याला कुठं देवाने आणलं हे आपल्या लेकरांना माहित नसतं. बरोबर आहे, हे आपल्या लेकरांना नाही कळत, हे आपल्या नातवंडांना नाही माहित असतं. कसं आम्हाला आमच्या शरीरात जो त्रास होता, समजा गाठ जेव्हा आली, कदाचित त्या रात्री आपल्याला झोप आली नसेल ना, धक 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 हार्टबीट वाढले असतील, हे त्यांना कळणार नाही, याची जाणीव त्यांना नाही समजणार. माय कॅन्सर निघते की काय निघते, छोटी आहे की मोठी आहे की, जोपर्यंत त्याचं निराकरण निघत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात संतुष्टी येत नाही. आणि तो अनुभव, ती परिस्थिती आपल्या लेकरांना नाही समजत. ती परिस्थिती आपल्या लेकरांना आजच्या या हंगामाच्या सणाच्या दिवशी एक उपकार स्तुतीचं यज्ञ म्हणून त्यांना सांगायची. हालेलुया. मी वस्तूंबद्दल नाही बोलते, मी पुन्हा वारंवार सांगतो, मी पैशांबद्दल तर कधी टार्गेट देतच नाही कोणत्याही चर्चमध्ये, याच नाही. मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं, मोठेपणा सांगत नाही. मी अशा चर्चमध्ये येतो तिथे 15 कमीत कमी मर्सिडीज बेन्झ एक कंपनी आहे, कोणाला माहिती, माहिती आहे, बेन्झ, ऑडी कार, BMW माहिती आहे, BMW हे ना, ते माझ्या आई बाप्पांनी बघितलेले, माझ्या लेकरांनी बघितलेले. 25-25-30 गाड्या कशा लागायच्या. अशा चर्चमध्ये पण होतो मी, तिथं पण कधी टार्गेट सेट नाही केलं. हंगामाच्या दिवशी लोक टार्गेट सेट करतात, चर्चेस टार्गेट सेट करतात, ते चुकीचं आहे, नाही करायचं. पैशाचं टार्गेट नकोय मला, देवाला नकोय, तर मी कोण आहे, देवाला नको. 107:22 काय म्हणतो की ते त्याला त्या गोष्टींची आठवण करून उपकार स्तुती रूपी यज्ञ अर्पो, ही आज्ञा आहे. उपकार स्तुती रूपी यज्ञ अर्पून व स्तोत्र गाऊन त्याची कृत्य वर्णित करत राहायचे. तुमच्या लेकरांना सांगणे हे सगळ्यात मोठा हंगाम आहे आपल्या जीवनातला. हालेलुया. म्हणून मी गाठीचं उदाहरण दिलं, त्रास म्हणजे लगेच आपल्या डोक्यात समजतं. त्या गोष्टीचं उदाहरण दिलं ज्या दिवशी आपल्या घरात अशी परिस्थिती असेल, रात्र झाली, संध्याकाळ झाली, तर जीव थरथर कापायचा. आता पिऊन येतो माय, मलाही मारतो, लेकरांनाही मारतो. जर ती परिस्थिती बदलली असेल तर एकदा जोरात हालेलुया, हालेलुया है ना. अशी परिस्थिती झाली असं कोणाच्या घरात मी बघितलेलं आहे आपल्या डोळ्याने. देव ती परिस्थिती बदलतो. त्या परिस्थितीबद्दल उपकार रूपी यज्ञ अर्पण करायचंय देवाला. त्याला सांगायचं का, कारण की तो चांगला आहे. का, कारण की आपल्यासारखा चांगला नाही, तो दैविकरित्या चांगला आहे. चांगलं करून लोकांना बोलत नाही, दाखवत नाही, आपल्याला दाखवायचं. त्याची कृत्य आपल्या लेकरांना, आपल्या बाळांना, आपल्या नातवंडांना, आपल्या जीवनात. हे भौतिक प्रतिकात्मक स्वरूप आहे. हे सगळं जे आहे ना, हे आनंद आहे, हे प्रतिकात्मक स्वरूपाचा आनंद आहे. हे नाही केले तरी काही फरक पडत नाही. परंतु ह्याला 2 गुण आहे या सगळ्या गोष्टीला. 8 गुण म्हणजे तुमचा अंतःकरण आज उपकार रूपी यज्ञ म्हणून तुम्ही अर्पिला देवाला, ते 8 गुणांचं मार्ग आहे. याला गुण मोजून दाखवतो ना, 2% हे. परंतु खरा अंतःकरणाचा अर्पण हे सगळ्यात महत्वाचं. त्या अर्पणासोबत लेकरांना आपला हंगाम शिकवणं, हे माझा हंगाम आहे, याबद्दल मी देवाला आनंद करते, याबद्दल मी आज उड्या मारत आहे की तो किती महान आहे.
फक्त ओठाने आणि मुखाने नाही, मग तो दिवाना पण दिसला पाहिजे म्हणून मी केस वाढवले. माणूस वेडा दिसला पाहिजे. वेडा माणसाचे केस वाढलेले असतात. पैसे नाही म्हणून कापत नाही, हे लोक पगार वाढत नाही, हे सगळी इथं बसले. मग तो दिवाना, येशू का दिवाना. मग तो दिवाना व्यक्ती काय बघतो का? इथून फाटलेलं काही. मग दिवाना व्यक्ती काही बघत नाही. फक्त बोलून चालत नाही, ती दिवाणगी डोक्यामध्ये आली पाहिजे, कारण की तो चांगला आहे. बोला एकदा, तो कसा आहे. आणि मग दुसरं कारण बघा, त्याची दया सनातन व अनंत काळातून. त्याची दया सनातन आहे. आपण टेम्पररी आहोत. आपला कलर टेम्पररी आहे, आपलं रंग रूप टेम्पररी आहे, आपला पैसा पाणी टेम्पररी आहे, आपले वरदान टेम्पररी आहेत. आपल्याला उपकार स्तुती करण्याची मिळालेली संधी टेम्पररी आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो नेहमी. काय सांगतो? प्रार्थना कशी करायची, उपकार स्तुती कशी करायची. कोणत्याही प्रार्थनेला जाताना पळत का जायचं? ख्रिस्त प्रभूची आवड मोठी, अजी धावून आलो भजनासाठी. कशाला धावायचं मला सांगा? कारण की कदाचित ह्याच्या नंतरचा दिवस मला मिळेल की नाही मिळेल मला माहिती नाही. हालेलुया. परंतु तो सनातन आहे, मी असनातन आहे. मी टेम्पररी आहे. सुरुवात कशी केली आज हे आहे, हे झाल्यावर ते आहे, ते झाल्यावर ते आहे, ते झाल्यावर एक मयत झाल्यावर मग तिसऱ्या दिवशी प्रार्थना आहे. म्हणजे मी आज 10 वाजेपर्यंत घरी जाणारच नाहीये, है ना. मी गाऊन झगा बिगा सगळं मागवलं माझ्या मिसेस. तिला म्हणजे येताना घेऊन 2 लेकरं बिघ आण, आणि त्या 2 लेकरांना त्या थेलीत टाक आणले. पण माझा गाऊन चलून आण. त्याची दया सनातन आहे. आपलं जीवन हे मर्यादित आहे, आपली करणी मर्यादित आहे. आता चांगलेपणा तुम्ही करता, दया तुम्ही दाखवता, तो दयासनावरी. आपण गीत म्हटलं सुरुवातीला, ईश्वराची दया किती ना, तो दयासनावरी बसलेला आहे. किती सुंदर नाव दिलं होतं दयासन. सोन्याचं आसन, चांदीचं आसन, लाकडाचं आसन असतो. हा दयासनावर बसलेला एक तो मात्र प्रभू येशू मसीह या जगात. कित्येक तरी सोन्यावर बसलेले आहेत, लाकडावर बसलेले आहेत, दगडावर बसलेले आहेत, चांदीवर बसलेले आहेत. दयासनावर बसणारा एक प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. हालेलुया. तो दयासनावर बसलेला आहे. त्याची दया सनातन आहे. आणि देवाची दया आम्हावर झाली हे येशूद्वारे. करेक्ट. त्याची दया, त्याची प्रीती आपल्यामध्ये आली. ती त्याला पत्र 3 अध्याय काढू नका, आठवण असेल. ते बसलेले आहेत PWR चे कोऑर्डिनेटर, है ना. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण नांदेड गाजवलेलं आहे. जरी सिडकोचं नाव नसेल त्याच्यात काही हरकत नाही. महाराष्ट्र राज्यात 1, 2, 3 क्रमांक नांदेडच्या चोळून निघालेला आहे. हालेलुया. हालेलुया. महाराष्ट्र राज्य, नांदेड सिडको किती छोट आहे. मला बघून मला आनंद वाटतो. ज्या दिवशी मी नांदेडला आलो तेव्हा मला कळालं की PWRचं प्रिन्स कोऑर्डिनेटर आहे, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहे, जिल्ह्याचा कोऑर्डिनेटर किंवा कोऑर्डिनेट करतो सगळे एक्झाम. 10 सेंटर त्यांनी सेट केले होते यावेळेस. त्यामुळे किती लोक जेवढे बसले होते, 200, 300, 400, 500 असतील, 1000 धरा. त्या 1000 लोकांनी त्या 3 पुस्तकं वाचले. त्या 1000 लोकांच्या अंतःकरणात देवाचं वचन गेलेलं आहे. हालेलुया. आणि वचनाबद्दल देवाचं आजचं वचन काय सांगतो बघा, 107:20 बघा. तो आपले वचन पाठवून त्यास बरे करीतो. हालेलुया. किती लोकांना बरं व्हायचंय आज? किती लोकांचं अंतःकरण आज आपल्याला बरं करून घ्यायचे स्वतःच. जितने बीमार है चंगे हो जाएंगे. क्यों? ओ जितने बीमारी है चंगे हो जाएंगे. सब मिलकर बोलेंगे, वो मौजूद है यहाँ, 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 वो मौजूद है यहाँ. तो आपले वचन पाठवून त्याच बरे करीतो. बाकी काही नाही. कोणत्या भविष्यवक्त्याला नाही, कोणत्या प्रॉफिटला नाही, कोणत्या पालकाला नाही करण्याची गरज नाही तुम्हाला.
पंजाबला जायची गरज नाही, तिथे इस्रायलला जायची गरज नाही. जा आनंदाने, म्हणजे जाऊ नका असं बोलत नाही, गरज बद्दल बोलते. तो तुमच्या जीवनात मौजूद आहे, अवलंबून आहे ना. तो तुम्हाला आणि मला स्पर्श करतो, कारण की आम्हावर त्याची दया प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे झालेली आहे. आम्हावर त्याची दया त्याच्या वचनाद्वारे झालेली आहे, आणि त्याच्या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला तो सेवेसाठी बोलवतो. का? कारण तो दयासनावर आहे, आणि इथपर्यंत तो आपल्याला काय करतो, विश्वास देतो. आणि विश्वास कशा विना अधुरा आहे? कृत्या विना अधुरा आहे. कारण बरोबर आहे, करेक्ट आहे. ती कृत्य तुम्हाला दाखवावी लागेल. का? कारण की देवाचं वचन तिथे पुन्हा 22 मध्ये आहे, काय म्हणतो की स्तोत्र गाऊन त्याचे कृत्य वर्णितात. कोण? जे त्याच्या उपकारातून त्या छत्रछायेखाली असतात. हालेलुया. खतम, फिनिश. एवढंच बोलायचंय मला. उपकार स्तुती रूपी यज्ञ. याच्यानंतर मी नेहमीच एक गोष्ट समाप्तीला एक गोष्ट सांगतो. आमच्यासारखे पालक येतील जातील. जेव्हा जेव्हा तुम्ही सण साजरा करणार ना, हा हंगामाचा सण, हे असे 4 टेबल भरले पाहिजे. मी पुन्हा सांगतो, चुकीचं नका समजू मला पैसा नको, वस्तू नको, बोली लावा म्हणून जे मी उत्साह देतो ना, पैशासाठी नाही करत हो. पैसा दुय्यम आहे. ह्याच्याद्वारे आपण लेकरांना शिकवतो. मी माझ्या बायकोला पण सांगतो नेहमी, आपण क्रिसमसला जरी पैसे नसले ना, थोडं तरी फराळ बनवूया आपण. का? घरी बनवूया. का? आजकाल रेडीमेडचं जमाना झाला. गेले की ते केक आणतात, कापून वापरून टाकतात, बनवत नाही घरी. कंटाळा, लेझी झालो आपण. का? माझे लेकर शिकले पाहिजे. याला सकाळी 4 वाजता उठून हे आणायला, एवढीशी गोष्टी हे आणायला. काल 5:30 वाजता अर्धापूरला गेलो आम्ही दोघं, आणि रात्री सकाळी 5:30ला 4:30ला बायको आली, तिला आणून घरी सोडलं. म्हणलं आता तू लेकर बघ, आम्ही चाललो. अर्धापूरला जाऊन 9:30ला परत आलो. मोठेपणा नाही सांगत, उदाहरण सांगतो. मला ह्याला शिकवायचंय. हे माझं अर्पण आहे, हे माझा हंगाम आहे. तुमचा हाच हंगाम आज तुम्हाला देवाला द्यायचंय. हे का करायचंय? पुढच्या पिढीने शिकलं पाहिजे देणं. का? कारण की तो चांगला आहे. बोला, येशू चांगला आहे. बोला, देव चांगला आहे. बोला, माझा पवित्र आत्मा चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. आपण डोळे पण करूया, देवाच्या जवळ जाऊया. डोळे बंद करूया. समजलं असेल तर देवाला सांगा की मला माझा हंगाम तुला आज अर्पण करायचं देवा. मग मी पैशाची चिंता नाही करणार, मी जीवनाची चिंता नाही करणार, मी उद्याची चिंता नाही करणार. तू सर्वस्व आहेस, तू राजांचा राजा आहेस. हालेलुया. देवाच्या स्पर्शाने जर या वर्षभरात तुमचं जीवन बदललं असेल ना, आज आपलं अंतःकरण त्याला समर्पित करा. देवाच्या चंगाईने वर्षभरात तुम्हाला कुठेतरी देवाने चंगाई दिली असेल ना, मग आज कोणत्याही वस्तूची चिंता करू नका की मी काय करणार, कशी बोली लावणार, उद्या काय होणार, काय सपोर्ट नाही. सर्वस्व देवाला अर्पण करूया. थँक्यू जीसस. हालेलुया. राजा मैं धन्यवाद करता यस देवा, मला धन्यवाद करायचं राजा, फक्त बाकी काय नको. यीशु धन्यवाद करता रहूंगा, मैं धन्यवाद करता रहूंगा. यीशु धन्यवाद करता रहूंगा. धन्यवाद 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 धन्यवाद. यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई. यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी संभल गई. तूने मुझे है छुड़ाया, तूने मुझे सहलाया, तूने
बचाया ज्याला कोणत्या ठिकाणी मुझे ज्याला उभे राहायची ते उभे राहूया. आपण सगळेजण आपल्या जागेवर उभे राहूया. धन्यवाद यीशु धन्यवाद करता रहूंगा यीशु धन्यवाद करता तू मला वाचवलंस तो महान आहे, तो जिवंत राजांचा राजा आहे. मैं जो पापों में डूबा हुआ था, अब जो तुझसे दूर हुआ था, मैं जो पापों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था, तूने मुझे है छुड़ाया. जीवन नया दिलाया. तूने मुझे छुड़ाया. जीवन नया दिलाया. मैं धन्यवाद परमेश्वर तेरे हर एक उपकारों को धन्यवाद देते परमेश्वर. मैं धन्यवाद देते हैं परिस्थिति को बदलने के लिए. हम धन्यवाद देते हैं हमें बीमारी से छुड़ाने के लिए. हम धन्यवाद देते हैं परमेश्वर का कठिन समय का सामना करने के लिए. परमेश्वर का मुझे सामर्थ्य है अपने देश में. धन्यवाद देते परमेश्वर का. ओ धन्यवाद ओ परमेश्वर तेरी महिमा करते हैं परमेश्वर का. तेरी स्तुति हम करते हैं परमेश्वर का. धन्यवाद परमेश्वर का. सब देता सगळं काही देवाला द्यायचंय आपलं. सब और तू देता Jesus आहे surrender today. सब मैं देता हूँ सर्वधर्म मिळून. सब मैं देता हूँ. और एक बार सब मैं देता हूँ. सब मैं देता हूँ. किसको? तुझको. तुझको मुबारक पूंजी सब मैं देता हूँ. तुझको मुबारक. तुझको मुबारक पूंजी सब मैं देता हूँ. सब मैं देता हूँ. तुझको मुबारक पूंजी सब देना. येशू राजा धन्यवाद करतो. आज सर्वस्व तुला अर्पण करतो देवा. जेवढे अंतकरणातून आज बोलत आहे तेव्हा मी तुला सगळं काही देतोय. मला काहीच वाचवून ठेवायचं नाही. तू मिळालास बस झालं. दुसरं काहीच नको देवा अजून मला. जेवढ्या आत्म्याने अंतकरण रूपी आज हे यज्ञ तुला अर्पिलेलं आहे देवा. स्तोत्र गाऊन देवा तुझी कृत्ये आपल्या जीवनाद्वारे आपल्या लेकरा बाळांना आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपल्या इष्टमंडळीला दर्शवितात. त्या प्रत्येकाला स्पर्श कर. पवित्र आत्म्याने स्पर्श कर. येशूच्या नावात मागतो म्हणतो आहे. आमेन. हालेलुया.